अक्कलकोटा नाव जेथे स्वामी राव वसतसे वसतसे। स्वामी सूत म्हणे अमरा कोट गाव शोभतसे नाव स्वामी सत्ते स्वामी सत्ते। श्री स्वामीराज माऊली। श्री स्वामी समर्थ। 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 आपण आपले गेले काही आठवडे अक्कलकोट मधल्या वाड्यांमध्ये वेगवेगळ्या वाड्यांमध्ये आपण अक्कलकोट मधल्या वेगवेगळ्या वाड्यांमध्ये आपण जात आहोत। संपूर्ण अक्कलकोटामध्ये स्वामी महाराजांची जी काय भ्रमंती होती त्याच्यामध्ये स्वामी महाराज त्यांच्या भक्तांकडे सुद्धा जात असत, त्यांच्या घरी जात असत, त्यांच्या वाड्यात जात असत। आणि असाच एका वाड्यामध्ये आज आपण आलेलो आहोत। भक्त मंडळी, हा माधवराव शिदोऱ्यांचा वाडा। श्री स्वामीराज माऊली। मी मिलिंद पिळगावकर आणि आपण पाहत आहात आपला लाडका युट्यूब चॅनल श्री स्वामीराज माऊली। नमस्कार भक्तगणो, आज आपण आलेलो आहोत माधवराव शिदोरेंच्या वाड्यामध्ये। माधवराव शिदोरे हे सुद्धा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते। आता मी जिथे उभा आहे आणि माझ्या पाठी ही जी काय तुम्ही भली मोठी कमान बघत आहात, हा वाडा माधवराव शिदोरेंचा। माधवराव शिदोरे सुद्धा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते। महाराज त्यांच्याकडे नेहमी येत। महाराज त्यांच्याकडे आले ना तर त्यांना एवढा आनंद होत असे की काय विचारू नका। आजचा जो जोशी मठ आहे ज्याचा आपण एपिसोड काही दिवसांपूर्वी केलं, तिथूनच ह्या वाड्याला एक वाट होती। आता जसं आपल्याला गोल फिरून यावं लागतं तसं गोल फिरून येण्याची काय गरज नव्हती तेव्हा फार पूर्वी। आणि तिथूनच स्वामी महाराज तिथे येत असत। असं म्हटलं जातं की ज्या ज्या वेळेला जोशीबुवांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराज येत असत, म्हणजे आजचा जोशी मठात, त्या त्या वेळेला ते तिथून त्या शिदोऱ्यांच्या वाड्यामध्ये सुद्धा येत। ही जी कमान तुम्हाला दिसते, या कमानीच्या आतमध्ये गेल्या गेल्या तिथे उजव्या हाताला एक पार होता। तिथे एक भला मोठा वृक्ष होता आणि त्या पारावरती येऊन स्वामी महाराज नेहमी बसत। कधी लहर आलीच तर शिदोऱ्यांच्या घरात सुद्धा जात। तर आज आपण स्वामी महाराजांच्या येथल्या या वाड्यामध्ये आलेले असताना ज्या काही लीला घडलेल्या आहेत त्याचं आपण स्मरण करणार आहोत। भक्त म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना साधनेला बसवलेलं। मग ती साधना कुठे करायची त्यांना ते हनुमानाचं देऊळ स्वप्नामध्ये दिसलं आणि हा सगळा प्रसंग जो आहे तो आपण हक्याच्या मारुती ह्या एपिसोडमध्ये आपण त्याचं संपूर्ण स्मरण केलेलं आहे। या हक्याच्या हनुमानाच्या तिथे खाली जी गुफा आहे त्या गुफेमध्ये बाळप्पा महाराज त्यांच्या तपश्चर्येला बसत। एक तप त्यांनी तो सगळी ती साधना केली म्हणून त्याला आपण तपश्चर्य म्हणूया। पण ते स्वामी महाराजांच्या दर्शनाला मात्र रोज सकाळी येत।
जास्ती वेळ तिथे घालवत नसत, कारण सुंदराबाईंना ते जास्ती आलेले आवडत नसत. त्यामुळे बाळप्पा महाराज स्वामी सुतांसारखे सकाळी येत स्वामी महाराजांचं मनसोक्त दर्शन घेत आणि तिथून निघून जात. एकदा सुंदराबाई आजारी पडलेल्या असताना सुंदराबाईंच्या सांगण्यावरनं ते स्वामी महाराजांच्या सेवेला येत असत. महाराजांना आंघोळ घालणं आणि त्यांना गंध वगैरे लावून त्यांना तयार करणं, ही जी काही सुंदराबाई सेवा करत, ती सेवा काही दिवसांपुरती सुंदराबाईंनी बाळप्पांना दिलेली. त्यामुळे बाळप्पा तिथे नेहमी येत. सुंदराबाईच्या पायाला आधीपासूनच व्याधी होतीच. आता ती व्याधी का त्याच्यानंतर तिच्या पायाला काहीतरी इजा झाली याच्याबद्दल काही कल्पना नाही, पण या काळामध्ये सुंदराबाईच्या पायाला काहीतरी पुन्हा व्याधी झाली होती आणि तिला चालणं सुद्धा शक्य नव्हतं. अगदी जिथे गरजेचं हो तिथे ती लंगडत चालत असे. आणि या कालखंडामध्ये तिने सांगितलेलं बाळप्पा महाराजांना का तुम्ही रोज या, माझ्या वाटची जी काही सेवा आहे, स्वामी महाराजांना आंघोळ घालणं म्हणा किंवा त्यांना गंध वगैरे लावून तयार करणं, तेवढं करा आणि मात्र इथून ताबडतोब निघा. तुम्हाला महाराजांनी जी काही सेवा दिलेली आहे नामसाधनेची, ती जाऊन तुम्ही त्या गुफेमध्ये बसून ती करा. पण एवढा वेळ मी जोपर्यंत व्यवस्थित बरी होत नाही तोपर्यंत एवढं तुम्ही करा. हाच कालखंड होता. बाळप्पा महाराज रोज सकाळी तिथे येत असत आणि ती सेवा आटपून ते पुन्हा ते तिथे आपल्या जपसाधनेला नामसाधनेला जात असत. एक दिवशी स्वामी महाराज शिदोऱ्याच्या वाड्यात होते. माधवराव शिदोऱ्यांनी सगळी त्यांची तयारी केलेली, व्यवस्थित त्यांना आसन वगैरे मांडून दिलेलं. महाराज त्याच्यावरती बसले होते. त्याच्यावरतीच महाराज पवडायचे. रात्री सकाळ झाली का लोकांची रीक सुरू व्हायची, लोकांची ये जा वगैरे सगळी असायची. त्यातल्या त्यात बाळप्पा अगदी सकाळी पहाटे आंघोळ वगैरे करून स्वतः ते स्वामी महाराजांची सेवा करायला येत असत. एक दिवशी ते स्वामी महाराजांकडे सेवेला आलेले असताना तिथे कोणीतरी स्वामी महाराजांना बर्फी अर्पण केलेली. महाराजांनी त्याला स्पर्श केला आणि सांगितलं वाटून टाक. बाळप्पाने मोठ्या भक्तिभावाने आलेल्या तिथे जे कोण मंडळी जी होती त्यांना ती बर्फी वाटायला सुरुवात केली. तेवढ्या तिथे सुंदराबाई आल्या. सुंदराबाईंना कळेना की बाळप्पा बर्फी कशाला वाटतात. तिथे माधवराव शिदोरी सुद्धा बसले होते. माधवराव शिदोरी जरा मिश्किल स्वभावाचे होते. माधवराव सुंदराबाईंना हाक मारून सांगितलं, अहो सुंदराबाई, तुम्ही लंगडी झालात ना म्हणून त्या आनंदामध्ये बर्फी वाटतात बरं का. त्यांचा उद्देश काहीच वाईट नव्हता. सुंदराबाईंनी ते ऐकता सुंदराबाई खूप संतापल्या आणि बाळप्पांना नाना ते बोलू लागल्या, हीच माझी वाट बघतोय का हा, त्याला एवढं कळत नाही का. शेवटी स्वामी महाराजांनी तिला शिव्या हसणं तिला गप्प केलं. तुला काय कळतं की नाही, एक तर तुझ्याकडून काही होत नाही म्हणून तो येतोय आणि परत त्याला शिवीगाळी करतेस. स्वामी महाराजांचं हे ऐकल्यावरती ती मात्र शांत झाली, पण तिचा राग काय गेलेला नव्हता. धुसफुसत ती लंगडत पुन्हा आतमध्ये गेली. असे काही घटना ह्या शिदोरांच्या वाड्यामध्ये घडलेल्या आहेत. स्वामी महाराजांना काय काय गोष्टी अजिबात आवडत नसत. त्यातली एक म्हणजे टोपी. कोण टोपी घालून त्यांच्या समोर आलं का महाराजांना ते आवडत नसत. महाराज स्वतः संपूर्ण दिगंबर अवस्थेत राहत असत. कधी जर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला कोणीतरी लंगोटी नेसवलेली आहे का ते ताबडतोब फेडून टाकत. पण टोपी मात्र त्यांना आवडत असे. आपण जे त्यांच्या फोटोमध्ये बघतो, कान टोपी म्हणा किंवा ते ज्या काही 3 गोंड्याच्या टोप्या आहेत, त्या टोप्या त्यांना खूप आवडत असत. पण इतर कोण जर टोपी घालून त्यांच्या समोर आला का महाराज आसनावरती उठून त्यांना ते वाकून नमस्कार करत. तो पूर्णतः विरघळून जात. मग कोणतरी सांगत की तुमच्या डोक्यावरची टोपी आहे ना ती काढा, ती महाराजांना आवडत नाही. तसंच महाराजांना कोणी वरती खुर्चीवरती किंवा वरती आसनावरती बसलेले सुद्धा आवडत नसायचं. म्हणून आज भक्तगण तुम्ही जर बघाल तर मूळ मठ जे आहेत स्वामी महाराजांचे, तिथे तुम्हाला कुठच्याही पद्धतीची खुर्च्या वगैरे दिसणार नाहीत. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ठिकाणी खुर्च्या ठेवल्या जातात, हा भाग वेगळा. पण एरवी तुम्ही बघितलं तर तिथे जे सतरंजी आणि गालिचेच पांघरलेले असतात, ज्याच्यावरती तुम्ही बसा आणि स्वामी महाराजांची प्रार्थना करा. स्वामी महाराजांना कुठेच वरती बसलेलं आवडत नसत. वरती बसल्यावरती सुद्धा महाराज स्वतः उठत आणि उभे राहत त्या ग्रस्तांच्या समोर आणि त्या सर्वांना म्हणत नमस्कार हो नमस्कार. मग लगेच सेवेकऱ्यांचं लक्ष जात आणि त्यांना सेवेकरी जाऊन सांगत की तुम्ही वरती बसू नका, तुम्ही जमिनीवरती बसा. महाराजांना वरती बसलेलं आवडत नाही. अशा काही गोष्टी ज्या महाराजांना आवडत नसत, त्याच्यामध्ये महाराजांना मूर्ती पूजा सुद्धा आवडत नसायची. भक्तगण, आज आपण स्वामी महाराजांची मूर्ती आणतो, पूजतो, मोठ्या भक्तिभावाने त्याची सेवा करतो, सर्व काही ठीक आहे, त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. पण महाराजांच्या जास्ती भर जो असायचा तो सद्गुरु सेवेवरती असायचा आणि नामस्मरणावरती असायचा. कारण आपल्याला कारण आपण कोणी तशी कल्पना केली सुद्धा नसेल
पण खुद्द महाराज सुद्धा त्या देहापुरते नव्हते. त्या देहाच्या पलीकडे तो परमेश्वर होता. हे तर आपल्यासाठी त्यांना देह धारण करावं लागलेलं. त्यामुळे त्यांना मूर्तीपूजा अजिबात आवडत नसायचं. त्यांचं नेहमी सांगणं असायचं की तुम्ही तुमचा सद्गुरूंना पूजा, तुमच्या सद्गुरूंच्या चरण पूजा, त्यांची भक्ती करा. एक दिवशी असेच या शिदोऱ्या वाड्यामध्ये स्वामी महाराज बसले होते. तेवढ्यामध्ये बाळप्पा आणि गणपतराव सेवेकरी तिथे आले. स्वामी महाराजांना देवादिकांच्या मूर्तींबरोबर खेळण्याचा खूप छंद असायचा. तुम्हाला माहिती असेल, खंडोबा मंदिरातून खंडोबांचे तिन्ही मुखवटे त्या महाराजांनी उचलून ते चोळप्पांकडे आणले होते. आज सुद्धा आपल्याला समाधी मठाच्या गर्भगृहामध्ये ते 3 मुखवटे दिसतात. ते मुखवटे पूर्वी खंडोबाच्या मंदिरामध्ये होते. ते मुखवटे स्वामी महाराजांनी इथे आणल्याच्या नंतर अक्कलकोटच्या राणीने तिथे नवीन मुखवटे बसवले, जे आज आपल्याला त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये दिसतात. त्यामुळे स्वामी महाराजांच्या अवतीभोवती देवांच्या खेळण्याच्या मूर्त्या खूप दिसत असत. बाळप्पांचा भर फक्त स्वामी सेवेत होता. त्यामुळे बाळप्पांचं कुठे लक्ष गेलं नाही. पण गणपतराव सेवेकरी ज्या वेळेला स्वामी महाराजांना नमस्कार करायला तिथे गेले, स्वामी महाराजांना साष्टांग लोटांगण घातलं आणि कुठेतरी त्यांना काही मूर्ती दिसल्या देवाच्या. लगेच स्वामी महाराजांच्या पायावरती जे काय अष्टगंध वगैरे वाहिलेलं, त्यातलं अष्टगंध ते त्या मूर्तींना वाहू लागले. हे पाहताच स्वामी महाराज चिडले. स्वामी महाराज चिडले आणि हे कशी काय कांशीला त्या गणपतरावांच्या लावून दिली का गणपतराव कुठे जाऊन पडले. महाराजांच्या जवळ ज्या मूर्ती असत ना, ते एखादा दत्तभक्त तिथे आला नेमकी दत्ताची मूर्ती ती उचलून महाराज त्याला दाखवत. एखादा कृष्ण भक्त आला का कृष्णाची मूर्ती उचलून त्याला दाखवत. इतर वेळी त्या मूर्तींबरोबर खेळत असत. गणपतरावांना जे काय कांशिलात मारली, गणपतराव एका बाजूला जाऊन पडले, तोच ते भानावर आले आणि अगदी त्या क्षणाला त्यांना उमगलं की महाराजांना नेमकं आपल्याला सांगायचं काय. महाराजांना हे आपल्याला सांगायचं आहे की मूर्तीपूजा नको. तुझ्यासमोर साक्षात जे परमेश्वर आहे त्याची तू पूजा केलीस, परत कशाला पाठी वळतोस. तिथेच सर्व काय समर्पण कर. पुन्हा मूर्तीकडे जाण्याची काय तुला गरज आहे. तुला अजिबात गरज नाही मूर्तींकडे जायची. आणि हा बोध जो काय स्वामी महाराजांनी गणपतरावांना दिला, या शिदोऱ्यांच्या वाड्यातच हा प्रसंग घडला. आज स्वामी महाराजांना नेमकं काय अभिप्रेत आहे हे जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीतून किंवा मूळ पुस्तकातून जेव्हा आपण वाचतो, तर त्याच्यातून आपण किती बोध घेतो हा भाग वेगळा, जो आपल्याला घ्यायला पाहिजे. पण हा प्रसंगाचं स्मरण केल्यावरती आपल्याला नक्कीच याच्यातून काय ना काय बोध घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. मूर्तीपूजा आपण करत आलेलो आहोत. त्या मूर्तीकडे पाहून आपण एकाग्र होतोय. आज तुम्ही तुमच्या सद्गुरूंशी, तुम्ही तुमच्या परमेश्वराशी एकरूप व्हा. त्यासाठी समोर मूर्ती असण्याची काहीच गरज नाहीये. आणि समोर प्रत्यक्ष देव आहे, समोर प्रत्यक्ष परब्रह्म आहे. अशा या मूर्तीपूजेकडे तुम्ही पाठी कशाला वळता, हा विचार या गणपतरावांच्या मनामध्ये आला आणि गणपतरावांनी नमस्कार केला, कान उपटले आणि महाराजांची माफी मागितली. या शिदोरवाड्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रसंग स्वामी महाराजांच्या बाबतीत घडलेला आहे. फक्त म्हणे बाळप्पा अनुष्ठानात बसलेला असतानाच्याच वेळचे हा प्रसंग आहे. 12 वर्ष स्वामी महाराजांनी बाळप्पानं बसवलेलं आहे. 1-2 दिवस किंवा 1-2 वर्ष नाही, तर 12 वर्ष. पण या 12 वर्षामध्ये एकही दिवस असा नाही की महाराजांचं बाळप्पाने दर्शन घेतलं नाही. रोज महाराजांचं, स्वामी महाराजांच्याकडे बाळप्पा येत असत. सकाळी येत असत, ज्या जास्ती गर्दी नसायची. लवकरात लवकर स्वामी महाराजांचं एकदा दर्शन घडलं का ते नामजप, नामसाधनेला, अनुष्ठानाला जाऊन तिथे त्या हनुमान मंदिराच्या गुफेमध्ये जाऊन बसत. हक्याचा हनुमान, त्याच्यावरती आपण एपिसोड केले, आताच मी तुम्हाला सांगितलं. लिंक खालती दिलेली आहे, ती मुद्दामून बघा. तुम्ही ह्या एपिसोड बरोबर तो सुद्धा एपिसोड बघितलात तर तुम्हाला कळेल नेमकं तिथे काय घडलेलं आहे. ते उल्लेख केलेले सगळ्या व्हिडिओची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि असं आपल्याकडे सांगून सुद्धा येतं खाली बघा की ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर आवर्जून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला संदर्भ मिळेल. मी कुठल्या हनुमान मंदिराबद्दल बोलतोय, ज्याला मी हक्याचा हनुमान जो बोलतोय, की हक्याचा मारुती जो बोलतोय, त्या हक्याच्या मारुतीमध्ये नेमका काय घडलं. फक्त म्हणे पण ह्या अनुष्ठानाच्या काळामध्ये रोज स्वामी महाराजांच्या दर्शनाला बाळप्पा येत. अनुष्ठानाला बसल्यामुळे बाळप्पांनी याची दाढी वगैरे करणं सोडलेलं. बाळप्पांची ही दाढी वाढलेली.
पण त्याचा कसलाच काही विचार न करता बाळप्पा तिथे येत. लोक बघून आपल्याला विचारतील, बाळप्पा महाराज हल्ली तुम्ही दिसत नाही आहात आणि तुझी दाढी का वाढलाय? म्हणून बाळप्पा महाराज आपली दाढी लपवून स्वामी महाराजांचं दर्शन घेत. बाकी त्यांचं काहीच कारण नव्हतं. ते का आपली दाढी वाढल्या म्हणून काय लाजत होते वगैरे अशातला काहीच भाग नाही. पण उगाच तो विषय कशाला? पण ह्या हेतूने ते दाढी त्यांची लपवून त्याच्यावरती उपर्ण वगैरे असं धडून काही वेळांपुरतं महाराजांचं दर्शन, ते मनसोक्त दर्शन त्यांना घडलं का पुन्हा ते अक्याच्या अनुमानात जात आणि त्या अनुष्ठानाला बसत. एक दिवशी सुंदराबाईंनी ते बघितलं. सुंदराबाई स्वामी महाराजांच्या पाशीच बसल्या होत्या. तिथे कोण जहागीरदारासारखे कोण कोण भक्तगण आले होते आणि बाळप्पा तिथे आले. बाळप्पांनी तोंडावरती उपरणं धरलेलं ते सुंदराबाईंनी बघितल्या होते. सुंदराबाईंना बाळप्पांची थट्टा करण्याचं सुचलं. त्यांनी त्या जहागीरदारांना सांगितलं, तो पंचा ओढा बाळप्पांनी तोंडावरती जे उपरणं घेतलेले ते ओढून बघा, बाळप्पांच्या चेहऱ्याकडे बघा. आणि ते हसू लागल्या. जहागीरदारांनी नुसतंच बाळप्पांकडे बघितलं. जशी सुंदराबाई हसायला लागली तसं त्या जहागीरदारांनी सुंदराबाईने विचारलं, काय झालं? तेव्हा सुंदराबाई म्हणाल्या, अहो त्यांच्याकडे बघा तर खरं. आणि तेवढ्याच बाळप्पांचा तो पंचा जो होता, जे उपर्ण जे होतं ते थोडंसं खाली निसटलं. त्यांची दाढी वाढलेली त्या जहागीरदारांना दिसली आणि जहागीरदारांना पण हसू आलं. खरं म्हणजे दाढी वाढण्यावरती हसण्यासारखं काहीच नाहीये. पण सुंदराबाई हसत होत्या म्हणून त्या सुद्धा हसू लागल्या. पण हे सगळं सुंदराबाई हसू लागल्या, ते जहागीरदार हसू लागले, हे पाहून महाराज सुद्धा जोरजोराने हसू लागले. बाळप्पांनी मात्र तिथे फारसं लक्ष दिलं नाही. कारण बाळप्पांना महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. त्यांनी मनोत्सोक्त दर्शन घेतलं आणि ते तिथून निघून गेले. माधवराव शिदोरे किंवा इतर सगळे भक्त मंडळी तिथेच होते. महाराज मात्र हसत होते. काही वेळाने सुंदराबाई गप्प झाल्या, ते जहागीरदार सुद्धा गप्प झाले. पण महाराज का ऐकेनात. महाराज हसतायत. शेवटी सुंदराबाईंनाच प्रश्न पडला, सगळंच झालेलं आहे, बाळप्पा पण निघून गेले, आता महाराज तुम्ही कशाला हसतायत? आता सगळंच झालेलं आहे तरी तुम्ही हसतायत. बरं, महाराजांचं हसणं साधं नव्हतं. महाराजांचे हसणं म्हणजे भयानक असायचं. गगनभेदी आवाजामध्ये महाराज असायचे. बसलेल्या लोकांना त्यांना कळायचंच नाही नेमकं की महाराज का हसतायत. आणि हाच असाच काहीसा प्रसंग हा होता. महाराज हसत राहतायत, पलंग हटतोय जोरजोराने आणि जोरजोराने महाराज हसतायत. सुंदराबाईंना राहवलं नाही. शेवटी सुंदराबाईंनी महाराजांना पुन्हा विचारलं, महाराज आता झालं, आता तरी हसायचं थांबा, कशाला हसतायत? महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं, का उगाच हसतोय. फक्त म्हणजे त्याचा नेमका छडा कधी लागला माहितीये का? अगदी दुसऱ्याच दिवशी ओणकरवाड्यामध्ये महाराज बसलेले असताना सुंदराबाईंची महाराजांच्या सेवेतून हकालपट्टी झाली. तिच्यावरती आलेला हा लाजिरवाणा प्रसंग अगदी दुसऱ्या दिवशीच घडला. पण या वाड्यामध्ये महाराजांनी जणू तिला ते दर्शवलेलं. तिला ते काही कळलंच नाही तसं बघायला गेलं तर. हा सगळा प्रसंग जो काही घडलेला आहे हा याच शिदोऱ्यांच्या वाड्यामध्ये घडलेला आहे. शिदोऱ्यांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांचे कैक प्रसंग घडलेले आहेत, कैक लीला घडलेल्या आहेत. त्यातल्या काही ठराविक लीला आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. आणखीन एक प्रसंग सांगतो तुम्हाला या शिदोरे वाड्यातला. या शिदोऱ्याच्या वाड्यामध्ये स्वामी महाराज एक दिवशी बसले होते. त्याच्या आधी कितीतरी दिवस स्वामी महाराज मोर पाखरा जोर जोरात ओरडत. काही लोकांनी तर प्रत्यक्ष मोर आणून सुद्धा स्वामी महाराजांच्या समोर ठेवला. पण त्या मोराकडे धुमकून सुद्धा स्वामी महाराजांनी बघितलं नाही. अगदी नुकतेच स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला होता. जेमतेम 1 महिना झाला होता आणि महाराजांचं हे वागणं कोणालाच काहीच कळलं नाही. काकूबाई स्वामीसुतांच्या मातोश्री तिथे नेहमी पाहत असत. पण त्या स्वतः शोकात होत्या. त्यांना स्वतःलाच खूप दुःख होतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा फारसं काही लक्ष दिलं नाही. काहीतरी घडलं आणि स्वामीसुतांच्या नंतरचा त्यांचा 10 वर्षाचा मुलगा हा मला आई पाहिजे असं सांगून गावावरनं मुंबईला आला. आणि मुंबईतील मठातल्या सेवेकरांनी त्यांना अक्कलकोटात आणलं. कारण काकूबाई तिथे स्वामीच्या बरोबर होत्या आणि नुकतंच त्यांना कळलेलं की आपला मुलगा जो आहे तो मरण पावलेला आहे. त्यामुळे त्या सुद्धा खूप दुःखात होत्या. आणि अशा वेळेला जर समजा दादाला म्हणजे त्यांच्या धाकट्या मुलाला तर त्यांच्याकडे नेऊन सोडलं तर त्यांचं कुठेतरी मन रमेल या हेतूने मुंबईच्या जे कोण सेवेकरी होते त्यांनी या दादांना आणून तिथे काकूबाईंच्या समोर ठेवलं. आपल्या छोट्याला ज्या वेळेला काकूबाईंनी बघितलं तेव्हा तिला एवढा आनंद झाला. तिने लगेच त्याला मिठी मारली, त्याची भरपूर चुंबनं घेतली, आईच ती शेवटी. आणि त्याला तिने विचारलं, अरे बाळा एवढा बारीक कशाला झालेस?
कारण ती त्याला जवळजवळ 4-1 वर्षानंतर बघत होती. हरिभाऊंचे स्वामीसूत झाले तिथपासून ती बाई गावावरनं आलेली, ती अगदी स्वामी महाराजांच्या डोक्यावरती बसण्यासाठी अक्कलकोटला गेली. महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, प्रत्यक्ष दत्तावतार आहे, याच्यावरती तिचा भरपूर विश्वास होता. ती या छोट्याला बाबू म्हणत. बाबू जसा येताच ती लगेच लगबगीने उठली, बाबूला घेतलं आणि स्वामी महाराजांकडे आली. त्यावेळेला भक्तगण स्वामी महाराज याच शिदोरांच्या वाड्यामध्ये होते. तिथे सुद्धा त्यांचं एकच चाललेलं, मोर पाखराचं जोर जोराने ओरडत होते. माझी पाऱ्याची वीट लपून ठेवलाय काय, ती आधी काढून माझी मला द्या. लोकांना कळतच नव्हतं महाराजांना नेमकं काय पाहिजे. मोर पाखरा म्हणून त्यांच्यासमोर एक आणून मोर ठेवला. त्या मोराकडे सुद्धा ढुंकून बघितलं नाही. बरं, पाऱ्याची वीट काय त्या लोकांना कळतच नव्हतं. तिला खूप आनंद झाला. ती पहिला प्रथम असा विचार केला की याला आपण स्वामी महाराजांच्या चरणावरती घालावा, जेणेकरून त्याची तब्येत सुधरेल. माझ्यापासून लांब एवढी वर्ष तो राहिलेला आहे, आता त्याला चांगला व्यवस्थित आपण करूया. म्हणून ती घेऊन त्याला शिदोऱ्यांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांच्या चरणावरती घालण्यासाठी जशी आली, तसं त्या छोट्या बाबूला बघून स्वामी महाराज जोराने हसू लागले. एवढे हसू लागले त्यांना, एवढं हसत त्यांचं अजिबात आवडता येईना, स्वतःच हसणं. आता महाराज घुसमटतात की असा लोकांना प्रश्न पडला. बरं, महाराजांना शांत करण्याची सुद्धा माना नव्हतं, कोणाची टाप नव्हती. काही वेळाने महाराजांनी अंगावरती असलेली शाल डोक्यावरती घेतली, तोंड लपून हसू लागले. त्याच्यावरती महाराज शांत झाले नाही. तर महाराज शेवटी भिंतीच्या कोनाड्यामध्ये महाराजांनी तोंड घातलं आणि महाराज जोराने हसू लागले. काकूबाईंना कळेच ना महाराज हसतायत कशाला. त्या महाराजांना एकच सांगत होत्या, महाराज हा माझा दुसरा मुलगा आहे, छोटा आहे, त्या बाबूच्या डोक्यावरती वरदस्त ठेवा. तो बघा किती बारीक झालेला, माझ्याशिवाय तो कितीतरी 4-5 वर्ष गावाला राहिला होता. काही वेळाने महाराजांनी पुन्हा काकूबाईंकडे तोंड केलं. हसत मात्र होतेच. ते हसत असतानाच काकूबाईंनी त्यांची प्रार्थना सुरू केली. हात जोडून काकूबाई म्हणाला, महाराज हा बघा, हा माझा दुसरा मुलगा, माझ्यापासून खूप दिवस लांब होता हो, एवढा बारीक झाला, मला त्याची काळजी वाटते. त्याच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या, त्याची तब्येत व्यवस्थित होऊ द्या. स्वामी महाराज हसतच म्हणाले, त्याला 4 वेळा जेवू घाल, चांगला धष्टपुष्ट होईल तो. त्याच्यानंतर या दादाबुवांचं काय घडलं, या दादाबुवांच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत. भक्तगण, पण सगळे हे जे प्रसंग जे आहेत हे या शिदोऱ्यांच्या वाड्यामध्ये घडलेले आहेत. हा शिदोऱ्यांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराज नेहमी येत. माधवराव शिदोरे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते आणि आपल्या भक्तांकडे अक्कलकोटमध्येच नाही तर अक्कलकोटच्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा, जिथे आपण जाणार आहोत तिथे सुद्धा आपल्या भक्तगणांच्या घरी स्वामी महाराज जात. हा शिदोरे वाडा जो आहे नेमका कुठे आहे, त्या पटवर्धन मंदिराकडे आपण जिथे जातो, त्या पटवर्धन मंदिराच्या बोळामध्ये घुसण्याच्या अगोदर पटवर्धन मंदिराच्या बाहेरच जी मोठी कमान दिसते तो शिदोरे वाडा. त्या वाड्याच्या बाहेर आज मी उभा राहिलेलो आहे तो शिदोरे वाडा. फक्त आज तिथे शिदोरे राहत नाहीयेत, आज तिथे सगळी वेगळी मंडळी आलेली आहेत, पण त्या वाड्याचं नाव मात्र शिदोरे वाडा म्हणून आहे. महाराजांचं अस्तित्व तिथे असायचं. कधीच अक्कलकोटला गेलात, आतमध्ये शिदोरे नसल्यामुळे जाऊन काहीच फायदा नाहीये. आणि त्या वाड्याला नुसता बाहेरून नमस्कार केला तरी चालेल. महाराजांच्या घडलेल्या लीला, या वाड्यातील लीला यांचं स्मरण करा, तुम्हाला महाराजांचं सुद्धा स्मरण होईल. आणि मनसोक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हे दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड,
राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन तर गणो एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान.